स्वागत आहे मित्रांनो एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. तर चला आपण बघूयात आजचा बँक निफ्टीचा ट्रेड. तर आज कमवले आहेत आपण 2,000 रुपये, हे तुम्ही बघू शकता. आणि ही आहे माझी ऑर्डर बुक. आपण ट्रेड घेतला होता अराऊंड 1:23 पहिली ऑर्डर आपण 1:15ला टाकली होती, पण ती फिल झाली नाही आणि ते आपण चार्टवर बघणार पण आहोत नक्की झालं काय. तर चला सुरू करूयात. तर आजचा ट्रेडिंग आयडिया खूपच सोपी होती, कारण डेलीवर तुम्ही बघू शकता की कंटिन्युअसली एका माठोपाठ एक कंटिन्युअसली 4-5 रेड कॅन्डल्स बनल्या होत्या. हे बघू शकता 1, 2, 3, 4, 5. जर कंटिन्युअसली 5 रेड कॅन्डल बनल्यात तर हाय चान्सेस आहेत की आज ग्रीन कॅन्डल बनू शकते. तर माझी ट्रेडिंग आयडिया तीच होती आणि मी तेच एंट्री पॉईंट शोधत होतो. तर इथे तुम्ही बघू शकता की 30 मिनटावर गॅप अप ओपन झालं आहे आणि गॅप अप नंतरनं 500 पॉईंटची बँक निफ्टीने डाऊन मूव्ह दिली आहे. तर डाऊन मूव्ह नंतरनं मी शोधत होतो एक बाईंग लॉंग एंट्रीसाठी एंट्री पॉईंट. तर प्रिवियस डे क्लोजचा इथे सपोर्ट होता या झोनमध्ये, इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे बनला एक स्ट्रॉंग हॅमर. जसा हा हॅमर बनला तशी मी इथे ऑर्डर टाकली 1:15ला, पण ऑर्डर काय फिल झाली नाही कारण ही लिमिट ऑर्डर होती आणि 20 सेकंडमध्ये प्राईस इथे ट्रेड करू लागली 50-60 पॉईंटवरती. मग त्याच्यामुळे मी वाट बघितली थोडी आणि शेवटी 8 मिनिटानंतर इथे 54,800च्या आसपास एंट्री करून दिली, कारण मला हा ट्रेड मिस करायचा नव्हता. कारण खूपच चांगला ट्रेड होता आणि खूपच मोठं टार्गेट बसू शकत होतं या ट्रेडसाठी. मला अजून देखील वाटतं आहे की हा ट्रेड खूप वरती जाऊ शकतो, ॲटलिस्ट या लेवलला टच करू शकतो 55,100-200च्या लेवलला. पण मी एवढा वेळ वेट करू नाही शकलो, होल्ड करू नाही शकलो, कारण ऑलरेडी मी लेट एंट्री केली होती, 100 पॉईंट वरती एंट्री केली होती आणि त्याच्यामुळे माझा स्टॉप लॉस जस्ट कॅन्डलच्या लोला ठेवला होता. जर इथे एंट्री बसली असती तर माझा स्टॉप लॉस इथे प्रॉपर बसला असता आणि मग होल्डिंगची कॅपॅसिटी मी होल्ड करू शकलो असतो. बट इथे माईट बी फ्लिकमध्ये वगैरे याच्यामध्ये एस एल जायचे चान्सेस हाय होते. मग त्याच्यामुळे मी इथे 1.5 रिस्क रिवॉर्ड रेशोला एक्झिट करून दिलं आणि बुक केलं अराऊंड 2,000 रुपयाचं प्रॉफिट. तर ही होती मित्रांनो आजची स्टोरी, जी की खूपच सिम्पल होती, खूपच इझी होती. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी असेच स्टोरी असेच ट्रेड घेऊन येणार आहेत पुढे पण. तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.